खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत तालुक्यातील कशेळे येथे आदिवासी समाज संघटनेच्या वतीने आयोजित 10वी 12वी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा हजारो आदिवासी बांधव, विद्यार्थी, महिला व युवकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार महेंद्र थोरवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, आदिवासी समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही। शिक्षणासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला मदतीची गरज भासल्यास आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्यात येईल। शिक्षणामुळेच आदिवासी समाजातील युवक युवती आज डॉक्टर, वकील, अभियंते, अधिकारी आणि विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून समाजाने शिक्षणाची ही वाट अधिक बळकट करावी असे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडा, नयन वाघ, भास्कर देसले, जिल्हा परिषद सदस्या वर्षा दोरे शेळके, पंचायत समिती सदस्या कविता पादीर यांच्यासह आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमात 10वी व 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आलाय। तसेच शेतकरी, शिक्षण, सामाजिक कार्य, क्रीडा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांचाही विशेष सत्कार करण्यात आलाय। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, आदिवासी संस्कृतीचा सन्मान आणि शिक्षणाबाबत दिलेली प्रेरणादायी संदेश यामुळे कशेळे येथील हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। शुभम मला विनंती आहे की कार्य अपेक्षित आहे। तुम्ही जो मार्ग ठरवलेला आहे त्या मार्गावर चालायचंय, काहीही झालं तरी। विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी आवर्जूनपणे सांगेल की हा समाज ज्या पद्धतीने आज वाटचाल करत आहे, आज पाश्चात्य संस्कृतीचं जाळं संपूर्ण देशभरामध्ये पसरलं असताना शिक्षण हेच खरं महत्व आहे। आणि खरं धन कोणतं असेल तर शिक्षण हेच खरं धन आहे। आणि म्हणून आपण आपल्या भविष्याची वाटचाल करत असताना आज आपण 10वी 12वी मध्ये उत्तीर्ण झालेला आहे। आई वडिलांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे, शिक्षकांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे। पुढील काळामध्ये आपण या ठिकाणी निर्णय घेत असताना आपण या देशाचे उत्तम नागरिक कसं होऊ, या देशासाठी आपली कशा पद्धतीने आपलं योगदान राहील, या दृष्टीने प्रत्येक समाज बांधव या ठिकाणी पाहत असताना माझा आदिवासी बांधव सुद्धा या ठिकाणी मागे पडणार नाही हा आत्मविश्वास आमच्या सगळ्यांमध्ये या ठिकाणी आहे। खरं तर आदिवासी बांधवांनी सुद्धा आपल्याला आदिवासी बांधवांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे। याच आदिवासी बांधवांनी आतापर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे। त्याच्यामध्ये माझे आदिवासी बांधव बिरसा मुंडा असतील, आपण सगळ्यांनाच या ठिकाणी पाहिलं तर अनेक आदिवासी बांधव याच्यामध्ये आहेत, नागा कातकरी असतील, या सगळ्यांचं योगदान फार मोठं आहे। आणि म्हणून आपण आज समाजामध्ये वावरत असताना आपल्या क्रांतीवीरांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये। आपण त्यांचं बोध, त्यांचं त्यांनी दिलेलं योगदान हे व्यर्थ जाता कामा नये। आणि म्हणून या देशाचे उत्तम नागरिक होत असताना आज मी पाहतोय की या ठिकाणी आज 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी, मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। चांगल्या पद्धतीचं शिक्षण आदिवासी बांधवांतील महिला भगिनी या ठिकाणी घेत आहेत। या मुलींना
मी मनापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते भाषण करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण या पद्धतीने शिक्षणाला प्राधान्य भविष्य काळामध्ये या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या तालुक्यातील असणारे माझे आदिवासी बांधव या तालुक्याचं नाव, या संपूर्ण मतदारसंघाचं नाव रोशन करण्यासाठी याच विद्यार्थी बांधवांमधून कोणी IAS असेल, IPS असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, असे चांगल्या विद्यार्थी या ठिकाणी या देशाचे उत्तम नागरिक घडवले जातील. आणि यामध्ये आपलं फार मोठं योगदान हे तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना या मतदारसंघामध्ये शिक्षणाला आपण पहिलं प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याच माध्यमातून आपण एक आपली संस्कृती, या आदिवासी बांधवांची आदिवासी संस्कृतीचं सुद्धा जतन करण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून माझा आदिवासी बांधव या कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या ठिकाणी राहत असताना आपण कुठेही या ठिकाणी मागे पडता कामा नये, यासाठीच आपण आदिवासी बांधवांना एक वेगळी दिशा देण्यासाठी या कर्जत तालुक्यामध्ये आज कशळे याच भागामध्ये आपल्याला भव्य दिव्य ऐतिहासिक असं आदिवासी भवन आपण या ठिकाणी उभारत आहोत. आणि लवकरात लवकर हे आदिवासी भवन पूर्ण झाल्यानंतर आपले सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्रपणे आजचे विद्यार्थी जे तुम्ही आज 10वी 12वी मध्ये आहात, तुम्हाला सुद्धा पुढील काळामध्ये एक आपली आदिवासी बांधवांची असणारी संस्कृती असेल. आपण कशा पद्धतीने या देशाचे उत्तम नागरिक झालो पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपल्या आई वडिलांनी आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण दिलेलं आहे, तर आपण एक चांगला ऑफिसर, चांगला अधिकारी कशा पद्धतीने आपण बनणार आहोत, या संदर्भात आपल्याला ज्या ज्या गोष्टींचं भविष्याचं सहकार्य लागेल त्या हे सगळे विद्यार्थी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांनाच मी या ठिकाणी सांगतो की आपला कुटुंब प्रमुख म्हणून, आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की ज्या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांना, विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल त्या ठिकाणी आमदार महेंद्र तोरवे फाउंडेशन मधून मदतीचा हात या ठिकाणी दिला जाईल, जेणेकरून कोणालाही त्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी वंचित राहता येणार नाही. त्या ठिकाणी लागणारं सहकार्य हे आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करू.